नमस्कार, मराठी एक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं मी माझ्या एका गॅलरीतला तुम्हाला मी एकदा फिश टँक दाखवला होता एक्वेरियम, तो 1 फीटचा. तर तुम्ही बघू शकता ह्याचं आता वॉटर जे आहे एकदम ग्रीनिश झालेलं आहे, ग्रीन झालेलं आहे वॉटर ह्याचं. तर माझं हेच सांगणं आहे की बहुतेक जण काय करतात की जेव्हा पण ते वॉटर चेंज करतात प्रॉपरली, जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे, तर तरीसुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये आपण जे सनलाईटमध्ये जो ॲक्वेरियम ठेवतो त्याचं पाणी जे आहे ते ग्रीन होतं, किंवा जास्तच ग्रीनिश होतं. असं बहुतेक जण काय करतात की ते ग्रीनिश दिसल्यामुळे डीपली परत चेंज करतात वॉटर. तर माझं हेच सांगणं आहे, प्लीज चेंज नका करू वॉटर. तर असं ग्रीनिश दिसलं तर काही हरकत नाही, फिशेसना काय होणार नाही त्याच्यामुळे. ग्रीनिश वॉटर दिसलं तर उलटं ते फिशेससाठी चांगलंच आहे. हवं असेल तर तुम्ही 15 दिवसांनी हाफ वॉटर चेंज करू शकता. बट माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते 15 दिवसांनी चेंज करा हाफ वॉटर. जर तुम्हाला ग्रीनिश दिसत आहे वॉटर, तर तुम्ही डेली बेसिसवरती कृपया करून चेंज नका करू. बहुतेक जण करतात चेंजेस, म्हणून मी ही व्हिडिओ आज बनवत आहे. त्यामुळे फिशेस राहत नाहीत. तर माझी ही रिक्वेस्ट आहे, असं जर तुम्हाला सनलाईटमध्ये जर तुम्ही ॲक्वेरियम ठेवत असाल आणि तुमचं जर ॲक्वेरियम असंच ग्रीनिश होत असेल, त्यामध्ये तुम्ही प्लांट्स वगैरे लावत असाल आणि देन असं ग्रीन कलरमध्ये वॉटर होत असेल, तर सांगू इच्छितो, रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही असं वॉटर ग्रीन दिसल्यानंतर डीप वॉटर चेंज नका करू. जर चेंजेस करायचं असेल तुम्हाला वॉटर, तर 15 दिवस वेट करा. 15 डेज नंतर एक हवं तर हाफ वॉटर चेंज करा आणि 1 मंथ नंतर डीप क्लिनिंग करा. तेव्हा डीप क्लिनिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ओल्ड वॉटर 30 to 40% ॲड करणं खूप गरजेचं आहे. रिक्वेस्ट आहे, फिशेसचं वॉटर जे आहे ते पूर्णपणे चेंज नका करू, ज्यामुळे फिशेस राहत नाहीत. थँक्यू.